अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 68 जागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि याची जय्यत तारीख प्रशासनाकडून सुरू आहे। आपण बघतो की हे सगळं साहित्य वाटप जे आहे ते अहिल्यानगरच्या तहसील कार्यालयाच्या परिसरात आता सध्या सुरू आहे आणि हे सगळे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। निवडणूक अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। अधिकची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे उद्या जी आहे सगळी तयारी सुरू आहे, कसे प्रभाग असणार, किती केंद्र आहे? नमस्कार, मी सुधीर पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 या तिन्ही प्रभागातून एकूण 12 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांची संख्या 65 एवढी आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती जे पथक पाठवायचं आहे त्या पथकाची रचना पूर्ण झालेली आहे। सर्व पथकांनी साहित्य ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्ताच्या बाबतीत प्रत्येक पथकासोबत एक पोलीस कर्मचारी आपण दिलेला आहे। जिथे 4 बूथ आहेत तिथे 5 अतिरिक्त पोलीस कर्मचारी 100 मीटरच्या परिसरात दिलेले आहेत। जिथे 6, 7, 8 एवढे बूथ्स आहेत तिथे आपण अतिरिक्त पोलीस दिलेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी 7 ते 8 पोलीस हजर असतील। आणि जिथे 10 आणि 10 पेक्षा जास्त बूथ्स आहेत त्या ठिकाणी 10 पोलीस अतिरिक्त आपण दिलेले आहेत। त्याच्यामुळे मतदान केंद्रावर पुरेसा असा बंदोबस्त माननीय पोलीस अधीक्षक यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। या तीनही प्रभागांमध्ये कुठलंही संवेदनशील मतदान केंद्र नाही आहे आणि सर्व एकंदरीतच मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पारदर्शीपणे पार पडेल याची खबरदारी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली आहे। तर निश्चितच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील उद्या तैनात असणार आहे आणि अतिरिक्त पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो अहिल्यानगरमध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून सगळी खबरदारी जी आहे ती घेण्यात येत आहे। कॅमेरामन कसं कुणाल जायकर, TVN मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।